नमस्कार मित्रांनो, मी उमेश कदम तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे तो माईक टेस्टिंगचा व्हिडिओ आहे। मी आज निघालो ते माईक टेस्टिंग करायला। तो जर बघितला असेल तर थोडाफार पावसाचा अंदाज दिसतोय। इकडे ऊन दिसतंय पण बाकीच्या ठिकाणी पाऊस दिसतोय। चला तर मग आपण असंच पुढे कंटिन्यू करू। आधी बाईक फ्यूल अप करू आणि मग पुढचा जो आपला व्हिडिओ आहे तो कंटिन्यू करू। चला। सो वेल मित्रांनो, हा जो माझ्या समोर आता दिसतोय हायवे तो मुंबई गोवा हायवे नसून पुणे मुंबई हायवे आहे। पुणे मुंबई एक्सप्रेसवे आहे आणि त्या एक्सप्रेसवेच्या सबवेमधून आपण आता निघालोय गाडेश्वरच्या दिशेने। समोर तुम्ही बघताय पूर्ण पावसाने भरलेलं दिसतंय। समोर पूर्ण ढग आलेले आहेत। असं वाटतंय की कधीही पाऊस पडू शकेल, कारण पावसाचेच दिवस आहेत। सो पाऊस कधी पण पडेल। हा जो रस्ता आहे तो चिपळेला गेलेला आहे आणि इथे नवीन ब्रिजचं काम चालू आहे, कारण की या ब्रिजवरती ट्रॅफिक होतं। सो नवीन ब्रिजचं काम चालू आहे। ओके, फक्त पाऊस पडला नाही पाहिजे। असंच वातावरण राहिलं तरी चालेल, पण पाऊस नाही पडला पाहिजे, कारण पाऊस पडला तर आपण पूर्ण भिजणार। तसा सेफ्टीसाठी मी रेनकोट आणलेला आहे, पण तो काढा बॅगमधून आणि पुन्हा घाला। सो ते खूप कंटाळवाणं होईल। या ठिकाणी चिपळेचा वॉटरफॉल पण फेमस आहे। आता पावसाचे दिवस चालू झालेच आहेत, तर काही दिवसांनी तो पण वॉटरफॉल चालू होईल आणि सर्वांसाठी खुलं होईल। पण तिथे थोडं डेंजर परिस्थिती आहे। आता आपण पोचलोय ते कोपरोली गावामध्ये। हे बघा कोपरोलीमधून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि लेफ्ट घेऊन सरळ पुढे जायचं आहे। लेफ्ट साईडला जायचं आहे आपल्याला। सो लेफ्ट साईडने आपण जाऊ सरळ डॅमच्या दिशेने। वाजे पण त्याच साईडला आहे, वाजे वॉटरफॉल। रस्ता मात्र फारच छान झाला आहे आणि या पावसाळ्यात मे बी बरीच गर्दी होऊ शकते इकडे। रस्ता छान आहे। हा जो स्पॉट आहे तो बऱ्याचपैकी फेमसच आहे। सो गर्दी होऊ शकते आणि बरीच मंडळी इकडे फिरायला येतात देखील। हे बघा, इकडे शेतीला सुरुवात केलेली आहे लोकांनी। आता पावसाला सुरुवात झाली तर शेतीला पण या लोकांनी सुरुवात केली आहे। मित्रांनो, हे आहे गाडेश्वराचं मंदिर। हे बघा, गाडेश्वर टेम्पल। आणि हे बघा, इथं बाईक्स लागलेले आहेत। ते बरेच पर्यटक फिरायला येतात। हे जे आहे ते डॅम धरण आहे, ते समोर दिसतंय ते गाडेश्वर धरण। जेव्हा पाणी भरतं तेव्हा असं पूर्ण इथपर्यंत पाणी येतं। सो तेव्हा मग पोलीस येतात आणि इथे कोणाला अलाउड नसतं, कारण बरेच अपघात म्हणा किंवा बरेच लोक इथे पाण्याखाली बुडून मेलेले आहेत। सो पोलीस लोक आपली काळजी घेतात, त्यांना पण आपण सहकार्य केलं पाहिजे। सो आत्तापर्यंत तुम्ही जो आवाज ऐकत होता तो सोनीच्या EVM माईकने ऐकत होता। तर आत्ता मी
माईक स्विच करतोय. तो त्याच्यावरून मी आता माउनोच्या माईकवरती येतोय, तर त्याचा आवाज कसा येतो तो एकदा आपण बघू. चला, मी हा माईक आता स्विच करतोय, सो बघू आपण कसा आवाज येतो. सो मित्रांनो, मी आता स्विच केलंय ते माउनोच्या माईकवरती, आणि आत्ता कसा आवाज येतोय ते मला सांगा. बाईक आपली नॉर्मल स्पीडलाच आहे. रस्ते खूपच नागमोडी वळणांचे आहेत आणि बरेच नवीन नवीन रिसॉर्ट आणि फार्म हाऊस होताना इथे दिसत आहेत. आणि आत्ता जे समोर दृश्य दिसते माझ्या, ते फारच अप्रतिम दृश्य आहे बघा. एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. इथून दिसेल, ब्रिजवरून दाखवतो. हे बघा, हे जे दिसते दृश्य ते किती खतरनाक आहे बघा. पूर्ण सह्याद्रीच्या रांगा, बरेच फार्म हाऊस आहेत. सो हा जो माईक आहे तो ओनली 400 रुपीजचा आहे. तर याचा आवाज कसा येतोय तो मला सांगा, कारण की बरेच लोक हा माईक यूज करतात. मी पण हा माईक यूज करतो बऱ्याच दिवसापासून, आणि पहिल्यांदा जो व्हॉइस तुम्ही ऐकत होता तो सोनीचा माईक होता. सो त्याचा आवाज, त्याची क्वालिटी काय आहे हे पण मला सांगा. आणि मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा. आणि हे बघा, कुठे ओव्हरटेक करावा हे पण समजत नाहीये. खूपच अवघड परिस्थिती आहे. जसं जसं तुम्ही पुढे जात जाल तसे तसे तुम्हाला अजून फार्म हाऊस भेटतच जातील. आणि हे पण एक पावसाळ्यातली अप्रतिम आणि सुंदर दृश्य. पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे अजून पण इकडे. हो, हे बघा, काय बोलाल या दृश्यासोबत. पूर्ण मस्त इकडे. आणि या साईडला वरती बघितलं तर एक फार्म हाऊस पण आहे. एक या साईडला आहे आणि एक या साईडला आहे बहुतेक. हो, एक इकडे आहे आणि एक इकडे फार्म हाऊस आहे बघा. RS हिल व्ह्यूज आणि इला विलाज असे 2 फार्म हाऊस आहेत. तर तुम्ही जर नीट बघितलं तर काही मंडळी आहेत ते स्विमिंग करताना दिसत आहेत तुम्हाला. चला अजून पुढे जाऊ आणि पुढे बघू अजून काय काय आपल्याला बघायला मिळतंय, काय काय पाहायला मिळतंय. हा रस्ता खूपच छोटा असल्यामुळे मी इथे थांबू शकत नाही बराच वेळ. सो मी अशी एखादी जागा बघतो की तिथे मला थांबून थोडंफार एक्सप्लोर करता येईल. एक मिनट, त्या डॅमवर जाता येईल का आपण बघू. पण हा जो नजारा मी बघतोय अतिशय सुंदर. काय बोलाल, शब्द नाही येत बोलण्यासाठी. हे बघा, काय बोलाल. तिकडे मस्त सुळके आहेत
हा पण एक फार्म हाऊस आहे आणि इथे कॅम्पिंगसाठी टेंट लावलेले आहेत बघा. कॅम्पिंगसाठी तुम्ही इकडे येऊ शकता. वाव, पावसात आल्यानंतर अप्रतिम, खूपच सुंदर, फारच छान. तिकडे जर तुम्ही नीट बघितलं तर काही लोक मासे पण पकडताना दिसत आहेत आपल्याला. सो ओके, मी ट्राय करतो की त्या धरणावरती जाता येईल का आपल्याला, कारण त्या साईडने धरण आहे. सो तिकडे जाता येईल का बघू. चला मग आपण एक ट्राय करू की तिकडे जाता येतं का. आपण आता ट्राय करू की आपल्याला वर त्या धरणावर जायला देतात की नाही. बाईक तर अलाउड नाही आहे असं बोलतात ते. व इकडून गेट दिसतोय. सो इथेच बाईक पार्क करावी लागेल. तर बघू, आपण विचारू यांना की आतमध्ये जायला चान्स आहे का. तर आतमध्ये जायला भेटेल का. हा, बाईक नाही, चालत पण नाही. अच्छा, त्या साईडने रस्त्यावरूनच का. ओके. सो मित्रांनो, 7 वर्ष झाली हे धरण पर्यटकांसाठी बंद आहे. देहरंग धरण असं ह्या धरणाचं नाव आहे. आप्पासाहेब वेदक जलाशय. ओके, आता ते नाही म्हणताय तर आपण काहीच करू शकत नाही. पण आपण बाहेरूनच बघू. पुन्हा तिकडेच जावं लागेल. हे बघा, हे आहे आपली सह्याद्री. आणि बरेच वॉटरफॉल या ठिकाणी बघायला भेटतील आपल्याला. जेव्हा पाऊस चालू होईल त्यावेळी या डोंगरावरती सगळेच वॉटरफॉल असतील. सो द रिव्हर स्टोन, बरेच रिसॉर्टची कामे पण चालू आहेत. हे आहे धोदाणी. या साईडला धोदाणी आहे, धोदाणी गाव. आणि हा रस्ता सरळ जातोय तो माथेरानच्या साईडला. तर ऑलमोस्ट या रस्त्यावर सगळेच फार्म हाऊसच दिसतील तुम्हाला. हे बघा, लोक गाडी घेऊन कुठपर्यंत गेलेत बघा. आणि हे क्रिकेटचं ग्राउंड तयार केलं अक्षरशः. म्हणजे जेव्हा पाऊस येईल तेव्हा ते पूर्ण पाण्याखाली जाईल आणि जसं पाणी कमी होईल तसं तो ग्राउंड रेडी होईल. जिथं म्हणजे जेवढे आपण पुढे जाऊ तसं सौंदर्य वाढतच चाललंय. With the experts with this ride, it's amazing. इथून दिसतंय का बघू आपण. इथून जर दिसतंय तर एकच नंबर. हो, इथून आपल्याला सगळं बघायला भेटेल. समोर धरण आहे. यस, वाव, काय प्लेस आहे बघा. आणि मित्रांनो, हेच ते धरण आहे जे की आपण तिकडनं बघत होतो. हे जे समोर दिसतंय, किती सुंदर गाव आहे. तर आधी मी बाईक पार्क करतो नीट, म्हणजे आपल्याला व्यवस्थित सर्व बघायला भेटेल. यस, हे बघा, हे तुम्ही बघू शकताय.
हा असतो चंदेरी फोर्ट. आणि ह्या फोर्टच्या मागच्या साईडला पूर्ण बदलापूर चालू होतो. साईडला घरं दिसत आहेत, मे बी शाळा असावी. पाण्याची टाकी, इकडे मस्त गुरं चरत आहेत. आणि हलका हलका पाऊस गेल्यामुळे जो ग्रीन शेड आलाय तो फारच छान दिसतोय. आपण येताना त्या साईडने असं आलो, पूर्ण राऊंड असा घेऊन इकडे आलोय. ही आपली एक्सपल्स, कशी फुल ऑफ रोडिंग. या दगडांमध्ये म्हणजे किती तिला भारी लुक येतोय बघा या दगडामध्ये. सो बरेच अजून चेंजेस करायचे बाकी आहेत. सो हळूहळू आपण ते करत जाऊ. तर मंडळी, आपली एक्सपल्स कशी वाटते ते मला एकदा सांगा कमेंट करून. अराउंड 4 इयर्स कंप्लीट झाले, 4 वर्ष. माझ्या मागचा व्ह्यू दिसतोय, प्लीज कमेंट करून सांगा. मागे डॅम आहे, पण पाणी आता कमी झालंय कारण पाऊस नाहीये. आता पाऊस येईल तर पाणी वाढेल आणि पर्यटकांची गर्दी पण वाढेल. हा असा काही परिसर आहे. पाठीमागे शुभ्र निळा शार सातांग. निळ्या आकाशाखाली अस्ताला जातोय. सर खूप जे मनाला एकदम असं अप्रतिम वाटतंय, असं शांत. सध्या कोणीच नाही इथे. हे जे आहेत ते इथलीच पब्लिक आहे, अजून कोणीच नाही आहे. म्हटलं वीकेंड आहे तर फिरून येऊ, बघू, एक नवीन राईड करू, छोटासा अनुभव. पावसाआधी म्हटलं थोडी ट्रायल घेऊ की आपला कॅमेरा व्यवस्थित आहे का, चालतोय का, माईक रिस्पॉन्स करतोय की नाही, हे सर्व बघण्यासाठी म्हटलं एकदा आपण ट्राय घेऊ. तर मी या दिशेने आलो होतो. तर धरणावर जायचा प्रयत्न केला, पण तिथला जो सिक्युरिटी होता तर त्याने सांगितलं की धरण 7 वर्षापासून बंद केलं आहे, धरणावरती जायला परवानगी नाही आहे. तर ठीक आहे, मग मी या अपोजिट साईडने आलो, जो की रस्ता इकडे माथेरानला जातो त्या रस्त्याने मी आलो. आणि मला इथे जागा भेटली तर मी इथे थांबलो, थोडं निसर्ग बघितला, थोडं बसलो, म्हणजे असंच एक छान असा अनुभव घेतला. आणि हे पूर्ण पाठीमागे सगळं माथेरान हिल्स हे बघा. तर सूर्य पण आता मावळायला आलाय. तर जास्त वेळ आता न घालवता आपण इथून निघू, परतीचा मार्ग करू, कारण की आता उशीर होईल आणि अंधार पडेल. चला आपण आता इथून वापस जाऊ आपल्या घरी.
सो मी दोन्ही माईकचा आवाज तुम्हाला ऐकवलेला आहे, तर दोन्हीपैकी कुठला चांगला वाटला, कुठचा बेटर आवाज आहे हे मला कमेंटमध्ये सांगा. सो बेसिकली जो माउनोचा माईक आहे तो 400चा आहे आणि जो सोनीचा माईक आहे तो 1800चा आहे. सो थोडाफार डिफरन्स तर असणारच. सो नक्की सांगा मला की कुठला माईक बेटर आहे. चला मग आपण आता निघू परतीच्या मार्गाला. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन सीझनमध्ये. म्हणजे आता पावसाळा सीझन चालू झाला आहे, तर पावसातल्या अशाच गमतशीर व्हिडिओ बघू आपण. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा की व्हिडिओ आवडली, की अजून काही इम्प्रूव्हमेंट करायची आहे. माझा प्रयत्न चालू ठेवीन की अजून बेटर कशी व्हिडिओ बनवता येईल किंवा तुमच्यासमोर अजून बेटर व्हिडिओ कशा आणता येतील याचा प्रयत्न नक्की करत राहील. आणि तुमचा जर सपोर्ट असेल तर नक्कीच हे पॉसिबल होईल. तर चला तर मग आपण भेटू आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. पुन्हा एकदा सांगतो, चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी उमेश कदम तुमची रजा घेतो इथेच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.